महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। सभेला निगवे खालसा पंचक्रोशीतील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपच्या कारभारावर सडकून टीका केली। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपानं दिल्लीत जाणार आहे। तो वाजत गाजत नाही तर धूमधडाक्यात गेला पाहिजे। यासाठी 5 लाखांचं मताधिक्य घेऊ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे असं सांगून त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांची माहिती दिली। गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांनीही भाजपच्या 10 वर्षातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। विजयसिंह मोहिते यांनी भाजपनं जातीभेदाच्या भिंती उभारून राजकारण न करता कलुषित राजकारणाची बीजं पेरण्याचं काम केल्याचा आरोप केला। यावेळी बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जी.बी. कांदळकर, लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे करवीर तालुका अध्यक्ष आनंदा कराडे, माजी सैनिक भोलासाहेब चौगले, समिता कांबळे, करवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती सागर पाटील, दशरथ गुरव, चंद्रकांत खदरे, एल.एस. किल्लेदार यांची भाषणं झाली। यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, बिद्रीचे माजी संचालक श्रीपती पाटील, बच्चाराम किल्लेदार, संचालक संभाजी पाटील, आर.एस. कांबळे, सागर पाटील, किरण पाटील, बी.डी. किल्लेदार, सरपंच ज्योती कांबळे, मारुती निगवे, विश्वास दिंडोरले, बाळासाहेब पाटील, विलास साठे, पांडुरंग महाडेश्वर, सुवर्णा गुरव, नारायण गाडगीळ, संग्राम पाटील आदी उपस्थित होते।